राधे राधे. नमस्कार. मी आज काय ठरवलं माहिती आहे का, मी माझ्याबद्दल थोडंसं सांगते, कारण तुम्हाला मी ते सांगितलंच नाही, मी डायरेक्ट व्हिडिओ चालू करते. मी अर्चना कुलकर्णी. माझं वय 70 आहे, ते सांगितलं आहे बरेच वेळा मी. आणि मी ना लिहिते, म्हणजे माझं एक गाण्याचं कवितांचं म्हणजे पुस्तक छापलं गेलेलं आहे. तसंच मी हे करते, मॉडेलिंग आणि ॲक्टिंग करते. म्हणजे अजूनही देवाच्या कृपेने मला समोरून येतं की तुम्ही कराल का. मी तसं अमूल, टायगर बाम, हवेल्स, बरेच म्हणजे ज्वेलरी शूट वगैरे केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी तिकडे जाते तेव्हा तेव्हा ते सगळे म्हणतात, या 70 वर्षाच्या आहेत, किती ॲक्टिव्ह आहात. तर तेच मला सांगायचं की आपण म्हणजे असं नाही की मला काही आजार नाही किंवा मला काही होत नाही, भरपूर होतं, पण आपण पॉझिटिव्ह वेने जेव्हा जगतो तेव्हा आपल्याला हे सगळं सहन करायची देव ताकद देतो, ही ब्रह्मांड ताकद देतो. आणि त्यामुळे आपण असं पॉझिटिव्ह होतो. म्हणजे मला काही ठिकाणी बोलवतात की तुम्ही जरा आमच्याकडे या आणि आम्हाला सांगा की एवढं माझं ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे. मी म्हणजे ब्लड प्रेशर, आणखीन मला डायबेटीस पण आहे, आणि छोटं मोठं असतं 70व्या वर्षी जे होतं ते. पण एवढं सगळं असून तुम्ही एवढे हसतमुख आणि पॉझिटिव्ह का, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मग मी हे सगळे उपाय सांगते की हे सगळं करायचं, हे आहे जगात, ते आपल्याला जे आहे ते एक्सेप्ट करायचं. ते तर काय आपल्याला सोडू शकत नाही आहे हे आता. तर पुढे कसं हे करायचं, जगायचं, असं मला नेहमी वाटतं. आणि प्रत्येक ठिकाणी मी ना प्रयत्न करायचा. काय होतं आहे, फार तर नाही म्हणतील, आपल्याला फाशी थोडी देणार आहे. माझी मुलं नेहमी चिडवतात माझं हे वाक्य ऐकून. तर त्याचा मला आयुष्यात नेहमी फायदा झाला आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी सांगते. आम्ही वसईला शिफ्ट झालो, अगदी म्हणजे 40 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगते की त्यावेळेला लोन बिन नव्हतं. माझे मिस्टर एकटे जॉब करत होते ना, आणि 5,000 पगार होता. आणखीन आम्ही चौघण, माझे एकूण 6 जणं, सासू सासरे, 2 मुलं आणि आम्ही दोघं. तर त्यात लोन घेतल्यामुळे 2,500चा हप्ता. 2,500त एवढं सगळं भागणं शक्य नाही. म्हणून मग मी म्हटलं इथे जवळ एक बिल्डरचं काम चालू आहे, तिथे त्यांना जॉब म्हणजे कोणतरी हवं असेल ना, तर आपण ट्राय करूया. तर म्हणून मग मी CV लिहायला घेतला. तर मी म्हणजे पूर्वीचा 11वी फर्स्ट इयर आर्ट्स पास आहे. त्यावेळेला तर मला इंग्लिशचं काही येत नव्हतं. नंतर आपण टिपिकल ज्या बायका असतो की नाही, अगदी महाराष्ट्रीयन, एक वेणी, लांब तेल बिल लावलेली, एवढं मोठं मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, साडी, पंजाबी ड्रेस वगैरे, तेव्हा तर काही मी घालत नव्हते. तर अशी, आणि कसलाही एक्सपिरियन्स नाही. असं CV घेऊन मी त्या ऑफिसमध्ये गेले. मी तुम्हाला ही माझी स्टोरी का सांगते, खरंच म्हणजे आपल्या कुठल्याही वेळात जेव्हा आपण एकदा म्हणजे ठान लेते हे, तो पूरी कायनात हमें मिलाने के लिए पीछे पडती है, हे जे वाक्य आहे शाहरुख खानचं, ते कसं सार्थकी झालं तेवढंच मला सांगायचं आहे. तर मी तिकडे गेले आणि ती रिसेप्शनिस्ट होती. तर ती म्हणली, बोला. माझ्याकडे बघून, अवताराकडे ती म्हणली, बापरे ही कशाला आली आहे. तिने CV बघून हसायला झालं. ती म्हणली, क्यों आई हो. तर मी म्हटलं, मला ना जॉब हवा इथे. तर ती म्हणले, आमच्याकडे तुमच्यासाठी जॉब नाही आहे. तर मी म्हटलं, कोणासाठी आहे. तर म्हणे सेल्समध्ये आहे. ते म्हटलं, मला चालेल सेल्समध्ये. तर तिने माझ्याकडे बघून म्हटलं, आम्हाला नाही चालणार, कारण त्यावेळेला सेल्स, अजूनही सेल्स म्हणजे एकदम ॲट्रॅक्टिव्ह, इंग्लिश, फाडफाड, मॉडर्न, हे अजूनही आहे कन्सेप्ट, तुम्हाला माहिती असेल. आणि रिअल इस्टेटमध्ये सेल्समध्ये तर असंच लागतं असं. तर मला एकदम हे झालं. पण आपलं म्हणजे जिद्द आणि नशीब एकत्र आलं ते कशी मजा होते बघा. तेवढ्यात मला लक्षात आलं की आज त्यांचे मेन बॉस CMD बसलेत. तर मी तिला रिक्वेस्ट केली, मला एकदा हात जाऊन भेटू दे ना त्यांना, प्लीज प्लीज. तर तेव्हा नशीब चांगलं होतं आणि माझी जिद्द, एवढं नाही म्हणून सुद्धा मी ती म्हणले, बरं जा 2 मिनटं. मग तिने फोन केला, मी गेले आत. तर ते आणि त्यांची सेक्रेटरी बसले होते. तर त्यांना CV दिसल्याबरोबर त्यांनी तो सेक्रेटरीकडे दिला आणि ती पण हसायला लागली, हे का, हिला कसला जॉब देणार आपण असं.
तर तेव्हा बघा PCO होते बाहेर, फोन नसायचे कोणाच्या घरी, सगळे PCO. तर ते मला म्हणाले, हे बघा माझ्या ऑफिसच्या बाहेर PCO आहे, त्या PCOमध्ये बसशील का? तर बघा ताडकन उठले आणि मी त्यांना म्हटलं, PCO में है तो मेरे घर के बाजू में नहीं बैठूँ, आपके ऑफिस के बाहर क्यों बैठूँ? आपके ऑफिस में जब जगह होगी तब सर मुझे बुलाना, थँक्यू व्हेरी मच. और मी बाहेर पडले हो. मला म्हटलं एवढी जॉबची गरज असून मी असं काय बोलले. पण ती वाक्य त्या सरांना आणि त्या सेक्रेटरीला वाटतं की हिच्यात CV काही नाही आहे, पण हिच्या बोलण्यात दम आहे असं. आणि मी व्यवसायित राहतो ते वेस्टला आणि हे ईस्टला. तर मला जायला यायला पण बरं पडलं असतं म्हणून मी हे ट्राय केला. दुसऱ्या दिवशी त्या ऑफिसचा पिऊन आला आणि म्हटला, तुम्हाला मॅडम बोलवलं परत ऑफिसमध्ये. आणि मी त्या ऑफिसमध्ये गेले. ऑफिसच्या दारात मी असा त्या दरवाजाला नमस्कार केला आणि मी म्हटलं, ज्या ऑफिसमध्ये मला सांगितलं तुला सेल्समध्ये जागा नाही, त्या ऑफिसमध्ये मी सेल्समध्ये टॉप करून दाखवीन, असं मी मनाची अगदी हे केलं, निर्धार केला. आणि देवाला म्हटलं की मला शक्ती दे. आणि मी आत पाऊल टाकलं. आणि त्यानंतर मी अक्षरशः देवा शपथ सांगते, इतकी मेहनत घेतली की मला सेल्सचं एच माहिती नव्हता. पण ते आजूबाजूला जे बसायचे त्यांचं ऐकून मी दिवसातनं 5-6 वेळेला कस्टमर घेऊन साईटवर जायचे. आणखीन आणि मग हळूहळू मला इतकं चांगलं जमायला लागलं की मला म्हणजे सेल्समध्ये मी टॉप झाले आणि मला इतकं सुंदर सर्टिफिकेट मिळालं. आणि सगळे जे इन्सेंटिव्ह वगैरे द बेस्ट इन्सेंटिव्ह मला मिळत गेले. त्यामुळे मी इतकी मेहनत घेतली आणि जिद्द होतं की ज्या ऑफिसमध्ये सेल्स मध्ये तुला जागा नाही त्यावेळेला माझ्याशिवाय सेल्स नाही, हे वाक्य तिकडे हे झालं. आणि जेव्हा मी रिटायर झाले तेव्हा आमचे CMD वगैरे सगळ्यांचं सेंड ऑफ दिला मला त्यांनी. त्यावेळेला सांगितलं की जोपर्यंत आमची कंपनी आहे, तू रिटायर झाली असशील तरी तुझी जागा आमच्या कंपनीत आहे, तुला कधी वाटलं तरी आमच्या कंपनीत तुला जागा आहे. आता म्हणूनच मी सांगते की तुम्हाला जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे, देवाची साथ पाहिजे, सिन्सिअरिटी पाहिजे. हे सगळं जर आपल्यात असेल तर आपल्याला काही अशक्य नाही. राधे राधे.